मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे मन ज्ञानदेव म्हणे व्यासांची खून ज्ञानदेव म्हणे व्यासांची खून ज्ञानदेव व्यासांची खून ज्ञानदेव म्हणे व्यासांची खून द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी हरि मुखे मन 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 हरि मना हरि मुखे हरि मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे मन आता लाईट चालू आहे आणि लाईट चालू झाली हरि मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे उन्नाची गणना कोण करी उन्नाची गणना कोण करी हरि मुखे मन 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 हरि मना हरि मुखे मना 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 हरि मुखे मन हरि मुखे मन हरि मुखे मन उडवा रखुमाई डाळ बाजूला उडवा रखुमाई हे उडवा रखुमाई उडवा रखुमाई हे उडवा म्हणा जागेवरच म्हणा तिथं म्हणा जागेवर देवाची द्वारी उभा क्षणभरी 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 त्याने मुक्तीदायी साधिया त्याने मुक्तीदायी साधिया हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना तेने मुक्तीचा रे साधेला तेने मुक्तीचा
पुण्याची द्वारी उभा जन भारी केले मुक्तिदारी साधी येला केले मुक्तिदारी साधी येला हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना तेने मुक्तीच्या रे साधेला तेने मुक्तीच्या रे साधेला हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरी मुखे माना हरे मुखे माना हरे मुखे माना देवाचे द्वारी उभा क्षण भरी देवाचे द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी आसोणी संसारी जिव्हा वेगू करी वेदशास्त्र उभारी भय सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासांची दुसरे चरण संत पंचात मादाने कथे कथे
आज सद्गुरु दास तुंगा अलंकापुरीरम्य शहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरितप्रदेशं विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयाचे जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म जनार्दन मूर्ती लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते कृपातमं वन्दे परमानन्द माधवा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलासराणा चंद्रमौळी फणेंद्र माता मुकडे झाली कारुण्य सिंधू दुःखाली तुझवीन शंभो मजकून तारी ज्या ज्या स्थळे मन जाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय बघा कमी हो कर जोडी तो कथे काळी आपण आसारे जवळी आपण आसारे जवळी आपण आसारे जवळी देवाचे द्वारी उभा क्षण होई त्याने मुक्तीच्या साधी येल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्रातप्रसंगी भक्तवत्सल मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र एवं संत मंतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली महाराष्ट्राची मायमाता मराठ्यांचा क्रांतीसूर्य भगवान छत्रपती शिवरायांची माती म्हणजे महाराष्ट्राची माती आहे. कोण बोलतो मग पाठीमागे बोलला का? महाराष्ट्राची माती कुणाची आहे असं आपल्याला एखाद्याने सहजपणे प्रश्न जर विचारला तर आपल्या डोळ्यासमोर पहिलं चित्र कुणाचं उभं राहतं? शरद पवार. नाही पवार साहेब आहे आपलेच तो काय विषय नाही. ठेवणारा एकच महापुरुष झाला त्या महापुरुषाचं नाव शिवाजी राजा आहे. विठ्ठल दादा पप्पा चुकला तर चालेल यांना काय ढेकळ कळतंय. बिंदास फुटोसर वाजव चाल काय घाबरू नको तुला मला घाबरायचं नाही.
आणि तुम्ही सुद्धा पिठी एकदम तुटवस्तर वाजवा आणि टाळ सुद्धा तुम्ही एकदम असं अंगातून पाणी निघतील असं टाळ वाजवायचे. नाही तर मग काय इथे कोणा तोंड झोटल्यासारखं नाही करायचं. अंगातून घाम निघेपर्यंत परमार्थ केला पाहिजे. तुम्हाला सांगतो काय मानू हात ध्वनी ज्ञान नाद तो पावला परमपद. टाळी वाजवली किंवा टाळ जर वाजवला ना तर शरीरामध्ये एक वेगळी आगळी ऊर्जा निर्माण होते तुमच्या माहितीसाठी. म्हणून देवाचं भजन करताना कुचराही नकोय, एकदम स्पष्ट होईल तुम्हाला. आणि तू तर अजिबात चांगलं वाजवतो. अरे बा काहीला काहीच येत नाही त्यापेक्षा तू कितीतरी भारी वाजवतो. माझ्याकडे लक्ष द्या. मी तुम्हाला काय सांगितलं, कुठलंही शुभ कार्य करत असताना शुराला आणि वीराला वंदन केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? हा, विजयनाथजी महाराज. मग आपल्या महाराष्ट्रात शूर कोण आहे? शिवाजी. बरोबर आहे. वीर कोण आहे? शिवाजी आहे की नाही? आता शूरालाही तोटा नाही, वीरांनाही तोटा नाही. पण हे शूर कुठपर्यंत गागतात? जो वरी पंचानना नाही देखिले बाप. कोलं कवर गागत, कोलं कवर गागत जोपर्यंत त्यानं वाघायला पाहिलं नाही तोपर्यंत. एकदा वाघाला कोल्याला पाहिलं का कोलं शेपूट घालून पळतं. तशी आत्ताची शुराची अवलाद आहे. विठ्ठल विठ्ठल. अरे आमचा छत्रपती शिवाजी राजा शूर होता. शूर छातीला हात लावून सांगितलं आम्ही कोण आहोत? शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आम्ही शूर आहोत, वीर आहोत, या मातीचे भूमिपुत्र आहोत. माया मावल्याच्या शिराचे आम्ही रक्षक आहोत, धर्माचे प्रणेते आहोत. आम्ही मेलो तरी चालेल पण मागा हटणार नाहीत. हा विडा हातावर घेतला. हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावर घेऊन अखिल महाराष्ट्रामध्ये ज्यांनी धर्म कार्य केलं त्या छत्रपती शिवाजी राजांना मी कोटी कोटी प्रणाम करेन. का तर आज तुम्ही या दत्त मंदिरासमोर हरिनाम सप्ताह करतायत आणि मोठमोठे महाराज लोक आणून इथं तुम्ही कीर्तन ऐकतायत. याच्या पाठीमागे उपकार दत्ताचे, ज्ञानोबाचे, तुकोबाचे, विठोबाचे का शिवबाचे? कोणाचे उपकार आहेत? विजयजी महाराज शिवाजी राजांचे उपकार आहे. ध्यानात ठेवा. एक शिवाजी न होता तो सबकी सुनता हो जाती. एक शिवाजी आला नसता तुम्हाला गंगाराम कळाला असता. काय म्हणणं आहे? हे पोरग पाखवाचं होतं विठोबामुळं का शिवबामुळं? फक्त शिवाजीमुळं. तुमच्या गळ्यात टाळ शिवाजीमुळे आहे, माझ्या डोक्यावर भगवा पटका शिवाजीमुळे. काय म्हणाल? हा, गळ्यात माळ कपडाला गंध कोणामुळे आहे? शिवाजीमुळे. आपल्याला देव कुणामुळे कळाला? विठोबा कोणामुळे कळाला? शिवाजीमुळे. मग शिवाजी मोठा का विठोबा मोठा? कोण मोठा? शिवाजीच मोठा. तुम्हाला एक सांगतो, शिवाजी जर आला नसताना तर विठोबाचा एक कळस पाडून तिकडे घुमुट बांधला असता. काय केलं असतं तुम्ही? एक शिवाजी आला नसता ज्ञानोबाची समाधी उचकून तिकडे कबर बांधली असती. काय केलं असतं तुम्ही? अरे एक शिवाजी जन्माला आला नसताना तुळजापूरच्या जगदंबेला खड्डे घेऊन खाली दाबून तिच्यावर कबर बांधली असती. काय केलं असं तुम्ही? एवढंच म्हणले असते बरं आपल्याला कळस काय घुमुट काय जशी स्थिती आहे त्याच्या बरी अशी नाही जात अवलाद आपली. काय म्हणाल तुम्ही? मला तुम्हाला सांगायचं काय, कुठलाही शुभ कार्य करत असताना शुराला वंदन केलं पाहिजे. म्हणून मी शिवरायांचं नाव घेतलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 33 कोटी देवते म्हणजे पूजा जर करायची ठरली तर पहिले वंदन आपण कोणत्या देवाला करतो? हा, गणपतीला. बरोबर आहे. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो. जसं पूजेमध्ये पहिलं वंदन गणपतीला करतात तसं सत्संगामध्ये पहिलं वंदन शुराला आणि वीराला केलं पाहिजे. ध्यानात ठेवा. आणि आपल्या महाराष्ट्रात शूर फक्त शिवाजी राजाच होऊन गेला आहे का नाही? वयाच्या 16 वर्ष हात कापला, रक्ताचा टिळा भगवान शंकराच्या पिंडीला चोळला, हर हर महादेव नावाची गर्जना केली, मुठभर मावळे एकत्र आणले, हातावर हात ठेवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आई भवानीची शपथ घेऊन सांगितलं जगेल तरी धर्मासाठी आणि मेलो तरी चालेल धर्मासाठी. ध्यानात ठेवा. छातीला हात लावून सांगितलं आम्ही कोण आहोत? मी मर्द मराठ्याचा बच्चा असे, हे हाडई माझे लेचे पेचे नसे, या नसा नसातून हिम्मतबाजी असे, खबरदार सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजतो दात, हे आमचे अवकात आहेत, आमच्या नादी लागू नका, आड येऊ नका. हे राष्ट्र देवतांचं, संतांचं आणि मराठ्यांचं आहे. जर आड याल आमच्या माय बहिणीची इज्जत लुटाल लांडग्यांनो तर शिवरायांच्या तलवारी खाली कापले जाल. ध्यानात ठेवा. काय ताकद होती?
शिवाजी आला रे आला, नुसतं नाव जरी ऐकलं तरी औरंगजेबाचे घोडे 8-8 दिवस पाणी पित नव्हते. शिवाजी आला रे आला, नुसतं नाव जरी ऐकलं तरी औरंगजेबाचे घोडे 8-8 दिवस पाणी पित नव्हते. साहेब विचार करा, 40 किलो वजनाचा शिवाजी राजा, त्याला औरंगजेबाचे घोडे घाबरायचे. आता 80 किलो वजनात शिवजाला गावातले कुत्रे भेटले. शिवजा दिवसभर शिवजाची कडक टोपी कडक सदरा, संध्याकाळचे 4 वाजले टांगा पलटी, घोडे फरार. हे की नाही? मला तुम्हाला सांगायचं, शिवाजी राजासारखा वीर न भूतो न भविष्यती. बरेच लोक म्हणतात शिवाजी राजाने राजकारण केलं. अरे शिवाजीनं जर राजकारण केलं असतं ना तर किमान 100 पिढ्याला पुरल एवढं कमवून ठेवलं असतं त्याने. मी अलीकडे परिस्थिती पाहतो, अरे भंगार ऐकणार राजकारणात गेले, टाटा बिर्ला झाले. काय म्हणणं. आणि आजच्या तुमच्या या टाटा बिर्लाच्या महाराष्ट्रामध्ये काहीच नाही. घ्या टाळी द्या टाळी, झचकट आहे सर. आमच्या शिवाजी राजांच्या काळामध्ये या भारतात सोन्याचा धूर निघत होता. विजय महाराज सोन्याचा आहे का नाही. यह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. यह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. या हर बालक है काना, या हर बालक है राधा, यहाँ सबसे पहले सूरज आकर करता है बसेरा. भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि ज्ञानेश्वर महाराज तिन्हींचे फोटो जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले ना तर तिन्हींची प्रतिमा सारखीच दिसते. का सारखी दिसते हो? हे तिन्ही देव ज्ञानमय कोशातले भगवान विष्णूचा अवतार आहे. विठ्ठल विठ्ठल. सारखे ज्ञानी आणि तुकोबा सारखे वैराग्यवान महापुरुष जन्माला आले ती माती महाराष्ट्राची आहे का नाही. ज्ञानेश्वर महाराज कोण होते? ज्ञानाचा 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 सागर, सखा माझा सखा माझा सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा सागर ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्रात आले. वैराग्याचा मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकाराम महाराज महाराष्ट्रात आले. बरेच कीर्तनकार तुकाराम महाराजांच्या बाबतीत काय म्हणतात? तुकाराम महाराज गरीब होते, तुकाराम महाराज अनपढ होते, तुकाराम महाराजची चूल पेटत नव्हती, त्यांच्या घरात दाणे नव्हते. खरंय का हे? तुकोबाच्या घरात दाणे होते का नव्हते हे तुला काय माहितीये, पण तुझ्या घरात तेल आहे का ते पाय ना सुकळीच्या. बरोबर आहे ना. तुकाराम महाराजांना गरीब म्हणणाऱ्या कीर्तनकाराचं मुस्कट जोडलं पाहिजे, मी ह्या मताच आहे. काय म्हणणार तुमचं? त्याचं नाव घेतो, त्याच्या नावावर संसार मोठा करतो, त्यालाच गरीब म्हणतो. काही ना जर विचारलं का हो कीर्तनकार भाऊ तुम्ही आज काय म्हणले तुकाराम महाराज गरीब होते, मग तुकाराम महाराज मला दर दरी तर पाणी माझी रांधलेल्या कन्या, काय करू मी उपचार कोप मोडत. सत्य आहे काय? आम्ही सदैव सुडक्या जवळी येतात, चोर धाक्या जाऊ पुढे कुत्रे घरला. अहो ही फक्त तुकाराम महाराजांची अवस्था होती. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज गरीब नव्हते. तुकाराम महाराजांचं मग तुम्हाला श्रीमंती सांगतो, जाऊ द्या आहे तस राहू द्या, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ द्या. एक तर काय रात लहान सोंग जास्त काय म्हण आहे, जाऊ दे राहू द्या महाराज. मी विठ्ठल विठ्ठल तरी म्हणतो का? फक्त आता विठ्ठल विठ्ठल म्हणलं टाळ वाजायचं. माझं ते कसं झालं आता, एक तर गुतू नाही, गुतलं तर कुठू नाही. मग तू का म्हणे कसं जसं होईल तसं मी काय म्हणलो का? फक्त माझ्याकडे लक्ष आहे. तुकाराम महाराजांचं गाव कोणतं? तुकाराम महाराजांचं गाव देऊ नाहीच. तुकाराम महाराज देऊचे नव्हतेच. तुकाराम महाराजांचं खरं गाव जावळी, ध्यानात ठेव. तुकाराम महाराजांचं खरं गाव कोणतं? जावळी. तुकाराम महाराज म्हणजे जावळीचे मोरे, क्रांतिकारी मोरे, 96 कुळी मराठ्याची अवलाद म्हणजे तुकाराम महाराज. दुष्काळाच्या काळात जावळीवरून पाठी उठली आणि देहूला आली. देहू गावात आल्यानंतर तुकाराम महाराजांचे वडील म्हणजे बोलोबा पाटील. बोलोबा पाटलांनी व्यापार केला. 1100 एकर जमीन आणि 81 खानाचा वाडा त्यांनी देहूत बांधला. बोलोबा पाटलांना 3 मुलं होते, म्हणजे तुकाराम महाराज 3 जण भाऊ होते.
मोठ्या भावाचं नाव तुकोबा, आपलं मोठ्या भावाचं नाव सावजी. तुकाराम महाराजांचे मोठे भाऊ सावजी, 2 नंबर तुकोबा आणि 3 नंबर कान्होबा. सावजी पाटलाचं लग्न झालं, चाकांच्या मामाची मुलगी केली, हिव तापामध्ये बायको वारली. सावजी पाटलांनी संन्यास घेतला, निघून गेले, परत आले नाही. ध्यानात ठेवा. खाली राहिले दोघं भाऊ तुकोबा आणि कान्होबा. विजय महाराज तुकोबा आणि कान्होबा दोघा भावाला 1100 एकर जमीन देऊ मध्ये होती. दोघं भाऊ वायली निघाले. वायली निघाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या वाट्याला 550 एकर जमीन आहे. मग ज्याच्या वाट्याला इंद्रायणीच्या काठावर देऊ गावासारख्या ठिकाणी 550 एकर जमीन आहे, ते तुकाराम बाबा गरीब असतील असं तुम्हाला म्हणायचंय? हा, आपलं तर 1.5 एकर राहतं, तरी 1.5 एकर गाव जाळायला निघतो. 1.5 एकर आहे का? ते बी वरच्या तुकड्यात खुटो उपट मधल्या तुकड्यात काँग्रेस आणि शेवटच्या तुकड्यात येड्या बाबली. काय आपल्याकडे भेद जाव. दुसऱ्याचा ऊस दाखवतो, पोऱ्याला भाजून घेतो. पुरीच्या बापा जातो, महापोऱ्या सुपारी सुद्धा खात नाही. पुरीच्या बापाला वाटतं काही असं, पण पोऱ्या आपल्याला निर्व्यसनी भेटला बुवा म्हणून तो आनंदानं लग्न करतो. आणि लग्न झाल्यावर पोऱ्या पहिल्याच मुलाला बायकोला आणायला दारू पिऊन जातो. आणि दारू प्यायला जावई पाहिलं, हाय यायला फोन करतो, का हो ई बुवा, हॅलो, तुम्ही तर म्हणे महापोऱ्या सुपारी सुद्धा खात नाही. म्हणत तो खरंच सुपारी खात नाही. मग तुमचा पोऱ्याचा दारू पिऊन आला? अहो म्हणे आला सर, मग तो दारू पितो पण सुपारी खात नाही. काय नालायक वृत्ती आहे. हा, तसं काय तुकाराम महाराजांची काय फसवेगिरी होती काय? श्रीमंत होते तुकाराम महाराज, श्रीमंत. तुकाराम महाराजांना जो गरीब म्हणाल ना, हा, त्याला मला भेटावं सानप महाराजांना, त्याला त्याची जात दाखवून दिल्याशिवाय राहणार. हो महाराज, राग मानू नका, पण एक बोलतो का हो, एक कल्पना करा, तुकाराम महाराजांचे 4 अभंग पाठ करणारा भिकारी कीर्तनकार जर लखपती होऊ शकतो, तुकाराम महाराजांचे 4 अभंग पाठ करणारा गांजेड्या कीर्तनकार जर 12-12 लाखाच्या गाडीत फिरू शकतो, काय म्हणते विजय महाराज? तर ते तुकाराम महाराज गरीब असतील असं तुम्हाला म्हणायचंय नाही. मग तुकाराम महाराज कोण होते? धन्य तू को वास मान, धन्य तू को वास मान, धन्य तू को वास मान. जेणे केला हा पुरुषार्थ, जेणे केला हा पुरुषार्थ, जेणे केला हा पुरुषार्थ, धन्य तू को वास मान, धन्य तू को वास मान. श्रीमंत होते तुकाराम महाराज आकाशा एवढे, म्हणून आकाशा एवढ्या तुकोबाची आणि सागऱ्या एवढ्या मोठ्या ज्ञानोबाची माती म्हणजे महाराष्ट्राची माती. सर्व जगाला जन्म देणारा माझा पांडुरंग परमात्मा, परंतु त्या अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवंताने कायम स्वरूपी उभं राहण्यासाठी ज्या मातीची निवड केली ती माती महाराष्ट्राची. माझ्याकडे लक्ष द्या. पंढरीच्या विटेवर येऊन उभा राहिला तो सर्व जगाचा बाप आहे, सर्व पृथ्वीला जन्म देणारा माझा जनार्दन आहे, सर्व पृथ्वीला जन्म देणारा माझा पांडुरंग आहे. परंतु त्या पांडुरंगाने कायम स्वरूपी उभं राहण्यासाठी कोणत्या मातीची निवड केली? महाराष्ट्राच्या. पंढरीच्या विटेवर उभा आहे, पण त्या विटे खालची माती कुठली आहे? महाराष्ट्राची आहे की नाही? चंद्रभागेच्या तेरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. हा, चंद्रभागेच्या तेरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. पंढरीचा विठ्ठल त्या विटेवर उभा राहिला आहे का? उभा कसा राहिला विटेवरी, पंढरीचा विठ्ठल आज पाहिला. उभा कसा राहिला विटेवरी. त्या विटेवर जो देव आहेत ना, तो सर्व पृथ्वीला जन्म देणारा जनार्दन आहे, पण त्यांना कायम स्वरूपी उभा राहण्यासाठी ज्या मातीची निवड केली ती माती महाराष्ट्राची.
आणि अशा पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये वसलेलं सुंदर साजिर गुजर असं नगर श्री क्षेत्र देवळाली गाव, सोमवार बाजार, दत्तनगर या नगरामध्ये गेल्या 5 वर्षापासून चालत आलेला हा पवित्र आणि सुंदर उपक्रम अखंड हरिनाम यज्ञ याही वर्षी अति सुंदर आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पडतोय. या सप्ताहाचं कुशल असं मार्गदर्शन करणारे सर्व ग्रामस्थ, माझ्या माता भगिनी, युवा मित्र, तरुण बांधव, बरेच कीर्तनकार लोक म्हणतात तरुण बिघडला, तरुण बिघडला, तरुण बिघडला, तरुण बिघडला. पण मी आज विजयनाथ महाराजांना मुजरा करीन, महाराज तुमच्यासारखा प्रत्येक बाबा जर एक एक गावा जन्माला आला तरी देवळालीच गाव नाही पण महाराष्ट्रात निश्चित रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठल. बरेच कीर्तनकार लोक म्हणतात तरुण बिघडला, तरुण बिघडला, पण माझं असं मत आहे तरुण बिघडला असा ट्रेडमार्क तरुणांना देण्यापेक्षा या तरुणांना फक्त योग्य मार्गदर्शन करा. अरे राजे पुन्हा जन्माला या असं बकण्यापेक्षा दत्तात्रयांची शपथ घेऊन सांगतो ह्याच तरुणांच्या रक्तात आजही शिवाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद तरुणामध्ये आहे आणि तो तरुण एकत्र करून विजयनाथ महाराजांनी जी क्रांती तुमच्या देवळाली गावात केली, विचार करा. देवळाली गावचा एक भूमिपुत्र, देवळाली गावातला एक भोई कुटुंबात जन्माला आलेला मुलगा आपलं उभं आयुष्य भगवंताला दान केलं, हो, आणि अंगावर भगवी वस्त्र परिधान करून दत्त उपासक बनले. कोणा पाहिला भगवान दत्तात्रय, कोणी पाहिला? त्याला खरंच 3 तोंड होते का? भगवान दत्तात्रय कोणी पाहिला? अरे पाहिले कोणीच नाही. पण मी गॅरंटेड सांगतो अशा विजयनाथ महाराजांच्या भक्तीच्या सेवेमध्येच तो दत्तात्रय त्यांच्या हृदयात बसलेला असतो. म्हणजे दत्तच हे आहेत यात शंका नाही. अर्थात संतांचं महत्व जर आपल्याला कळालं असतं, काय प्रश्न विचारला बाबा आपल्या धर्मात जर देव 33 कोटी आणि तुम्ही म्हणता देवाचे द्वारे क्षणभरी कोणत्या देवाच्या दारात उभं राहायचं? मसवाच्या दारात उभं राहायचं, बिरुवाच्या राहायचं, झटकुवाच्या राहायचं, यताळाच्या राहायचं, भूताळाच्या का खेताळाच्या का खाईसाच्या कोणाच्या दारात उभं राहायचं? पण ज्ञानेश्वर महाराजांनी साधकाला देव समजावून सांगण्यासाठी व्यासांचा आधार घेतला, व्यासांचा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हटले ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा. आता व्यास म्हणजे कोण? व्यास म्हणजे अर्धे अलकुंड पिवळे झालेले कीर्तनकार नाही. व्यास म्हणजे विशाल बुद्धीचे, पृथ्वी निर्माण होण्याच्या आधी ज्यांना पृथ्वीचं ज्ञान झालं त्यांना व्यास म्हटलेलं आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, विशाल बुद्धीचे व्यास. त्या व्यासांचा आधार ज्ञानेश्वर महाराजांनी घेतला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले ज्ञानदेव म्हणे व्यासांची खुणा. मग व्यासांनी कोणाकडे बोट केलं? द्वारकेचा राणा पांडवा घरी. व्यासांनी सांगितलं बाबा रे देव कोणता आहे? जो द्वारकेचा राजा गोपाल कृष्ण पांडवांच्या घरात बसून अर्जुनाच्या रथावर बसून अर्जुनाचं सारथ्य करतो, तो सर्व जगाचा बाप, त्याचं नाव हरी आहे. त्या हरीचं तुम्ही भजन करा. म्हणून महाराज म्हटले त्याचं नाव देव आहे हरी, त्याचं भजन तुम्ही करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असा एकंदरीत साधा सरळ सोपा सुटसुटीत या अभंगाचा धावता भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. आता माझ्याकडे लक्षात थोडं तत्वचिंतन अभंगावर सांगतो. ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले त्या अभंगातून? देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधेला. कोण म्हणतं? माऊली म्हणतात. परत ऐका काय म्हणतात? देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी. कोण म्हणतं? माऊली म्हणतात. बरोबर. काय म्हणतात? देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी. असं कोण म्हणतं? माऊली म्हणतात. आता माऊली म्हणतात तुम्ही देवाच्या दारात क्षणभर उभे राहा, तुम्हाला 4 मुक्ती प्राप्त होतील. हे माऊलीचं मत आहे. पण मी माझं मत सांगतो. माऊली काय म्हटले? तुम्ही देवाच्या दारात क्षणभर उभे राहा. पण माझं असं मत आहे माऊली फक्त क्षणभर म्हणले. मी म्हणतो तुम्ही देवाच्या दारात दिवसभर उभे राहा. आणि 4 मुक्ती तर बाजूला आहे, फक्त 1 मुक्ती प्राप्त करून दाखवा, मी आयुष्यभर तुमचे हातपाय दाबायले.
एका क्षणामध्ये चारी मुक्ती प्राप्त व्हायला आपल्या बापाची ठेव आहे. हा? तो गळ्यात माळ घालून 3 वेळा तुझ्याही ठोकेली. तुला पाहिल्या तो पावडं उचलून बारेवर जातो. तुला पाहिलं तुझ्या भीतीच्या आडलं पती आणि तू दत्ताच्या देवळात म्हणतो देवाची द्वारी उभा क्षण त्याचा मुस्कट जोरात पाहिजे. एवढं सोपं आहे महाराज. क्षणामध्ये जर चारी मुक्ती प्राप्त झाल्या असत्या तर विश्वामित्राला 14,000 वर्ष कल्पतप करायची गरजच नव्हती. क्षणात जर चारी मुक्ती प्राप्त झाल्या असत्या तर विजू महाराजांना संन्यास घेण्याची गरजच नव्हती. क्षणात जर चारी मुक्ती प्राप्त झाल्या असत्या तर वाल्या कोळ्याच्या अंगावर वारूळ चढलं असतं का? अरे क्षणात जर चारी मुक्ती प्राप्त झाल्या असत्या तर जनार्दन बाबांच्या तपात पाय गेले असते का? हा? एका क्षणात 4 मुक्ती प्राप्त होतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. किती माऊली खोटं बोलता नाही का? आहे का नाही घोटाळा आहे का नाही? हा? माऊली खोटं बोलत नाहीये. ज्ञानेश्वर महाराज जे सत्य आहे ते तुमच्या समोर मांडतात. फक्त माऊलींचा सांगण्याचा उद्देश वेगळा आहे आणि तुमच्या ऐकण्याचा उद्देश वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल. आता एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वर महाराज क्षणभर म्हटले देवाचे द्वारी उभा क्षणभर. मग माऊली माझं असं मत आहे माऊली क्षणभरच का म्हटले? त्याचं महत्व त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. हे बघा, आपल्याला देवानं किती जगण्यासाठी किती वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे? 100. करेक्ट. देवानं आपल्याला किती वर्षाचं आयुष्य दिलं? 100. बरोबर. स्टॅम्पवर लिहून द्यायले. जाय खाली जाय तुझ्याही ठोक तो म्हाताऱ्याला जोड म्हातारी हान सख्या भावाचा बांध फोड वरचा बांगला तू बळकून घे मेवणीचं तू बळकव. तुला जसं वागायचं तसं वाग पण मी तुला 100 वर्ष जिवंत ठेवणार असं तुम्हाला लिहून द्यायले का? 100 वर्षाचं आयुष्य ही फक्त काल्पनिकता आहे. ध्यानात ठेवा. अल्प आयुष्य मानव देह शतक निरते अर्धरात्र खायामध्ये बालत्व पिढा फक्त ही तुम्हाला जागृती करण्यासाठी लिहिलेले अभंग आहे. पण एक लक्षात घ्या, जर खरोखर भगवंतानं 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला दिलं असतं तर तुकाराम महाराज म्हटलेच नसते क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा राहील चले मगा गळा पडेल फासा हे पुढे हुशार थोर आहे साधा राम राम स्मरा आधी साधा राम राम स्मरा. जीव महाराज तुमच्या लक्षात आलं मला काय सांगायचंय? क्षण म्हणजे काय यावर बोलू. जर भगवंताने आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलं आहे तर मग तुकाराम महाराज असं म्हटले का क्षण भंगूर नाही भरवसा? तर तुकाराम महाराज म्हटले ना क्षण भंगूर नाही भरवसा हेच सत्य आहे. काय भरोसा आहे? तुम्हाला एक सांगतो, तुम्ही आजचा मावळता सूर्य पाहिला का नाही? तुम्ही आजचा मावळणारा सूर्य पाहिला हे तुमचं भाग्य आहे. पण उद्याचा उगवणारा सूर्य पाहण्यासाठी सकाळी तुम्ही झोपेतून उठशाल याची काही गॅरंटी आहेत का? आहे गॅरंटी? नाही. मग माऊळ हे बघा, आता तुम्ही जेवढे कीर्तनात बसले ना, मी गॅरंटेड सांगतो जेवढे कीर्तनात बसले तेवढ्या कीर्तनात आहे तोपर्यंत कोणालाच काही होणार नाही. पण कीर्तनातून उठून जे ते रस्त्याला लागले कोण कुठं जाईल काही सांगता येईल का? मी सुद्धा घरी नीट जाईल याचा काही भरोसा आहेत का? नाही. क्षणभंगूर नाही बरोबर हा त्याचा अर्थ. महाराज म्हणतात तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली. तू स्वर जरा बघ. तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़
लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली। अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। महाराज म्हणता तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, मगर उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। मरायचंय एक दिवस, ध्यानात ठेवा, मरायचंय. अरे आपलं दाव झाले कोणी नाव काढणार नाही, पण विजयानंद महाराज, विजयनाथजी महाराजांसारख्या या महान महात्म्यांचं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाव निघाल्याशिवाय राहणार नाही. यांचा खरा संसार आहे. आपलं काय डोंबलंय तो काय आपल्याकडं, हा क्षणाचा भरोसा नाही आपला. एवढं कमवून ठेवलं, एवढं कमवून ठेवलं, खायची वेळ आली ना आपल्याला डायबिटीज झाला. हा काय उपयोग आहे. आज दुपारा मी तिकडे औरंगाबादकडे कीर्तनाला गेलो. माझ्या संग एक गावातला माणूस आलता आणि त्याचा सोयरा, त्याचा साडू तिथं होता. कीर्तन आठवलं होतं म्हणे सानप महाराज समोरच्या गावात आपला साडू राहतोय, जाता जाता आपण जाऊ. म्हणलं त्या साडूच्या दारात यायला मी रिकामा नाही भाऊ, लोक आम्हाला पाया गाड्या टाकतात तरी आम्ही जात नाहीत, मला यायचं. तो लागलं काय व्हायचा ना बरं तुझ्या पाया पडतो चला. मी आम्ही 4-5 जण होतो, गेलो. साडूचा बंगला फार मोठा बंगला, 100 कोटीची इस्टेट येतो. बसेल आम्ही एवढे बसलो. त्याच्या बायकोनं चहा केला. चहा करून आणल्यावर मी सांगितलं, म्हणलं आई मी काय चहा घेत नाही, मला साखर द्या तरी जमेल. आता मी चहा घेत नाही म्हणलं. त्यानं वाटत 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 ती बाई त्याच्यापर्यंत गेली आणि त्याला चहा द्यायला लागले. त्या बाईवर तो तापला. तुला माहिती नाही का, जाय घेऊन तो चहा. मग ते गेलं. मग मी म्हणलं साडू का हो तुम्ही एवढे ताईवर का बरं तापले. अहो का तापले काय म्हणे, माझी मला जगण्याची चिडी येऊ राहिली, काय करावं तुम्हाला, काय काय सांगावं. म्हणलं काय झालं, पण तुम्ही चहा का बरं घेतला नाही. म्हणलं मी चहा पितच नाही. नाही म्हणलं मला वाटलं का मा सारखंच तुम्हाला आहे काय. म्हणलं तुम्हाला काय. मग रडून सांगायला लागलं. म्हणजे सानप महाराज काय सांगता, 25 एकर ऊस तुटून जातो, महिन्याला पोत साखर घरात येते, घरात येईल साखरीचा चहा माही बायको गाड्याला करून पाहिजे ती, आणि मला बिगर साखरीचं गुळण उकळून प्यावा लागत. काय माझं जीवन आहे. म्हणलं तरी तो बोटात अंगठ्या घातल्या सुकळीच्या. काय म्हणणं. मग तो मला सांगायला लागला, सानप महाराज 15 वर्षापासून डायबिटीज आहे, तुम्हाला काय सांगावं म्हणे. 15 वर्षापासून मी ज्वारीची भाकर मुगाच्या डाळीची आमटी खातो. 2-3 दिवस झाले तेव्हा जठर डॉक्टर कडे तपासायला गेलो तर जठर डॉक्टरनं मला डायरेक्ट सांगितलं आता तो ज्वारी सुद्धा खायची नाही. म्हणलं असं का बरं सांगितलं. तो म्हणे हायब्रिड ज्वारी गावठी ज्वारीलाही फरक आहे म्हणे. पूर्वीच्या ज्वाऱ्या डायबिटीज वाल्याला चालायच्या का त्या गावठी होत्या, गावठी ज्वारी साखर नव्हती. आता या हायब्रिड ज्वाऱ्या मध्ये साखर आहे, त्याच्यामुळं त्या ज्वाऱ्या सुद्धा डॉक्टरनं ज्वारी सुद्धा डॉक्टरनं खायची बंद केली. मला तर आता पर्याय पडला का खावा तरी काय. मग त्यांना म्हणलं साडू तुम्हाला खाण्यासाठी फक्त आता एकच आयटम शिल्लक राहिले. तो म्हणे सांगा ना मग महाराज तुमचे लय उपकार होतील. म्हणलं सोयाबीनचं भूस, सोयाबीनच्या भुसाच्या भाकरी करणे, चुलीवर भाजणे, नातू सांभाळणे, पोरायचे घोडे ऐकणे, हा आपला प्रपंच आहे. विठ्ठल विठ्ठल काय डोंबलं येणार आहे सोबत. अहो काका किती पैशावाले मेले, किती पैशावाल्याचे दावे मी केले मला माहिती. काय येतं सोबत मला तुम. अहो खरंच ना, हे केदारनाथला लाखो लोक मेले. काहीच्या मौती झाल्या, काहीच्या झाल्या नाही, काहीचे दावे झाले, काहीचे झाले नाही. 63 गावं उठले. विजू महाराज लाखो लोक मेले, लाखो. पाहिलं ना तुम्ही टीव्हीला. आणि जे जिवंत राहिले ते टीव्हीवर काय म्हणायचे तुम्ही ऐकलं ना. टीव्ही पुढे असे उभं राहत करून बरोबर बा हे सरकार बरखास्त करा. अरे मी म्हणतो तू जगला घरी जाय. ते सरकार बरखास्त होणे तर टिपरी जाऊ सुकळीच्या हेलिकॉप्टर वाल्याच्या पाया पड. तुझी बायको तुझे पोरं तुझी वाट पाहत्या. तू घरी निघ. हात तिडा टीव्हीवर यासाठी बोमट्या मारितो. हे सरकार बरखास्त करा. तो तोंड सोडायला पाहिजे. काय म्हणजे किती येड्या वाटाय. मला तुम्हाला एवढं सांगायचंय, ह्या मृत्यूलोक म्हणजे मरक्यांचं युग आहे. या मरक्यांच्या युगामध्ये टाटा बिर्ला आले. राम आला, रामाला जावं लागलं. कृष्ण आला, कृष्णाला जावं लागलं.
राजा रावणाच्या हृदयात अमृत कुपी होती, रावणाला सुद्धा जावं लागलं. इथं हे शरीर सर्वांना सोडायचं आहे म्हणून माऊलींनी त्याचा अभ्यास केला. हो, सुरदासजी म्हणतात, बाबा जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी नाम शरीर और किराया किराया नाम भाड़ा. गोस्वामी तुलसीदास जी कहते, बेटा शरीर तो एक भाड़े का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. तो बेटा मौत जब तुझको आवाज देगी, मौत मौत यानी मृत्यु, मृत्यु यानी काल. अरे मौत एक दिन तेरे दरवाजे के सामने आकर खड़ी रहेगी और तुझे आवाज देगी, अरे भानदास पाटिल चलो निकलो घर से बाहर, हम आपको लेने के लिए आए हैं. क्या कहेगा भानदास पाटिल, क्या कहेगा? बोले मौत साहब आप आए हैं तो 10-15 मिनट रुको, सोफा सेट पे थोड़ा आराम करो, बहुत थके हुए हैं. 10 मिनट रुकने के लिए मैं आपको 10 लाख रुपए दूंगा, क्योंकि मेरी पत्नी घर में नहीं है. वो आने के बाद मेरे पास जो कपाट की चाबी है उसके पास देकर मैं आपके साथ चलूंगा. 10 मिनट रुकने के लिए मैं आपको 10 लाख रुपए दूंगा. मौत साहब मगर 10 मिनट रुको, ऐसा चलेगा? नहीं चलेगा. क्यों नहीं चलेगा? अरे बेटा मौत कभी रिश्वत नहीं लेती है, इसलिए सावधान. क्योंकि जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. तो बेटा मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आवाज दे दे, करना पड़ेगा. आवाज देती है, बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है का? गोस्वामी कहते हैं, बेटा आप तो गैरों की बात करते हैं, आप तो गैरों की बात करते हैं. अरे हमने तो आपसे आजमाए हैं, लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. तू किसी की अहम को, तू किसी की अहम को बेनकाब ना कर, तू किसी की अहम को बेनकाब ना कर. अरे हम तो भले ही बुरे हैं, तू तेरी नजर खराब ना कर. अरे बेटा बुरा किसी का मत करो, खुद बुरा हो जाएगा. बुरा किसी का मत करो, खुद बुरा हो जाएगा. अरे किसी दिन ये मट्टी का पुतला मट्टी में मिल जाएगा. बुरा देखन में गयो, गोस्वामी कहते हैं बेटा बुरा देखन में गयो, बुरा मिला नहीं कोई. बुरा देखन में गयो, बुरा मिला नहीं कोई. अरे जब घट भीतर देखी आंख से, मुझसे बुरा नहीं कोई. तो ये जिंदगी जिंदगी, अरे जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, तू कहां भी हो बेटा घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
मत, जब तुझको आवाज देगी तो घर से बस सब कुछ छोड़ के जाना पड़ेगा, आएगा ना। सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, वहां पे न हाथी घोड़ा है, वहां पे अंदर ही जाना है। सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है। एक दिवस सर्व सोडून जायचंय, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा, नाम हरि का साथ जाएगा और तू कुछ ना ले पाए, काही सोबत येणार नाही। कबीर महाराज म्हणता, कवडी कवडी जमा कर माया, कवडी कवडी जमा कर माया, हो गया धनवान, हरामी क्या करेगा, उस धन को यम ले जाएगा तेरा प्राण। कवडी कवडी माया जोड़ी, लाखों करोड़ों मुठी, मगर चिट्ठी आई यम जी की तो फट गया लंगोटी। किती कमवा, किती कमवा, सोबत काहीच येणार नाही, याचा अभ्यास ज्ञानेश्वर महाराजांनी केला। मग माऊलीचं म्हणणं काय आहे, तू आता जिवंत आहे ना, तोपर्यंत तुझ्या संसाराचा उपभोग घे, आनंदात राहा। तो मावळणारा सूर्य पाहायला, उद्याचा उगवणारा दिवस तू पाहू शकशील, गॅरंटी नाही। तुम्ही तुमची स्वतःची जन्म तारीख सांगू शकता, पण मृत्यूची तारीख सांगता येणार नाही। मग माऊलीचं असं मत आहे, तू 40 वर्ष जगला तो भाग्य, 41 वर्ष जगशील, गॅरंटी नाही। मग माऊलीचं म्हणणं काय आहे, तू आता जिवंत आहे हे तुझं भाग्य आहे, पुढे जिवंत राहशील हे सांगता येत नाही। आजपर्यंत जगला हे तुझं भाग्य आहे, पुढे जगशील याची गॅरंटी नाही। मग आता ज्या टायमिंगला तू जिवंत आहे ना, माऊलीचं म्हणणं सांगतो, ज्या टायमिंगला तू जिवंत आहे ना, ज्या क्षणाला तू जिवंत आहे ना, त्या क्षणाचा वापर तू जर देवाच्या दारात उभं राहण्यासाठी जर केला, तर मी तुला छातीला हात लावून सांगतो, काय तेने मुक्ती चारी साधी, तेने मुक्ती चारी साधी, मुक्ती चारी साधी, देवाचे बारी भाषणवरी, देवाचे बारी भाषण भरी, तेने मुक्ती चारी साधी, तेने मुक्ती चारी साधी, चारी मुक्ती साधे जो देवाच्या दारात। आता देवा क्षण शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला ना, विजयजी महाराज कळाला? हा, आता तुम्हाला सांगतो देव, देव महत्वाचा आहे। देव, आता देव कोणी पाहिला हो? तुम्ही बसलेल्या बाई कोणी पाहिला का? हा, नाही, बरं ठीक आहे। देव कुठे हो? तुम्ही पाहिला का? नाही, बरं देव कुठं नाहीये? देव तर प्रत्येक ठिकाणी, जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले बाप। शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नाद तो देव हा आपल्या अंतरी, शोधिसी मानवा, प्रत्येक ठिकाणी देव आहे। आता देव आहे बघा, धर्मशास्त्रामध्ये 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद। 6 शास्त्र कोणकोणते? काकशास्त्र, कोकशास्त्र, वायुशास्त्र, सुप्तशास्त्र, ब्रह्मशास्त्र आणि अथर्वशास्त्र, 6 शास्त्र आहे। 18 पुराण आहे। 18 पुराण कोणकोणते? महाभारत पुराण, रामायण पुराण, गरुड पुराण, अग्नि पुराण, ब्रह्मांड पुराण, नचिकेत पुराण, हरिवंश पुराण, सुप्त पुराण, शिवपुराण, विष्णू पुराण, पद्म पुराण, मार्कंडेय पुराण, 18 पुराण आहे। 4 वेद आहे, 4 वेद, अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद। 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेदामध्ये पहिली स्तुती कोणती आहे? मातृदेवो भव, दुसरी पितृदेवो भव, तिसरी आचार्य देवो भव, चौथी अतिथी देवो भव। पहिला देव मातृदेवो भव म्हणजे आई, दुसरं पितृदेवो भव म्हणजे बाप, तिसरा आचार्य देवो भव म्हणजे ब्राह्मण, आणि चौथा अतिथी देवो भव म्हणजे संत। ध्यानात ठेवा, हे 4 देव। त्यातला पहिला देव मातृदेवो भव आई, पितृदेवो भव बाप, आचार्य देवो ब्राह्मण, अतिथी देवो संत, 4 देव। त्यातला पहिला देव मातृदेवो भव म्हणजे आई, आणि दुसरा पितृदेवो भव म्हणजे बाप। हे आई आणि बाप हे पहिले 2 देव ज्याला कळले नाही, त्यानं पुढचे 33 कोटी देव सगळं जरी गिळून घेतले, त्याचा वाटून झाला शहरांना, काय म्हणणार? हा,
महिन्यावर दिंडीत गेला, आतडे सुरस्तोर केळं खाली. एकादशीच्या दिवशी दिंडी पंढरपुराला दुपारा घरी निघाला, संध्याकाळी घरी आला. पंढरपुरातून दुपारी निघाला, संध्याकाळी घरी आला. रात्रभर बायकोनं कान भरली आणि द्वादशीला सकाळी येणं म्हातारी ठोकली. हा पंढरपूरला काला पाच थापाडा गेला. खरंच ना, असं खरं घडले आमच्याकडे. एकादशीच्या दिवशी पंढरपूरवरून आला, रात्री बायकोनं कान भरलं. द्वादशीला सकाळी करा म्हातारी ठोकली. बरं सोडवायला मी गेलो ना, मी त्याला म्हणलं राम भाऊ तुला लाज वाटत का? बाय पंढरपूर आला खुशाल तो म्हातारी हाणली. अरे आई सारखं दैवत नाही तर माकडे बोट केलं. सारं महाराज मध्ये यायचं नाही, तो तत्वज्ञान दुसऱ्याला शिकवायचं. म्हातारी तू ये का माई ये मला म्हणतो. हा ना, म्हणलं भाऊ म्हातारी तू ये. मग मी तिचा गच्चा बांधून गंगात नेऊन टाकेल. तुझ्या काय वापस जातो मला. बरं मी त्याला क्रोधी माणूस महाराज. मी एका टोल्यात त्याचे दात पाडले असते, पण लढाई करा तो मापेक्षा जाड होता. त्यानं मला उचलून बंगले फेकले. सांगा मग या अशी अवलाद. मी म्हणतो तुला जर तुझ्या तुझ्या बापाची किंमत कळली नाही सुकळीच्या, तू नायलांच्या दोरीत माळीत फाशी घे ना, तो वाटुळ हरेश्वरानं. सर्वात महत्वाचं दैवत आई बाप आहे. काय म्हणणं, ज्याला आई बाप कळले नाही त्या हरामखोरानं कुठं जाऊ नये. मी आम्हाला हो काय आहे पंढरपूरला? पंढरपूरला काय तुम्हाला सांगा. एक विठोबा बाजूला ठेवा, सब चोरो का बाजार आहे तिथे. सारा चोरांचा बाजार आहे. येड्या बाबलीत बाया घेऊन जातात, खूप सुन अंगावरचं सोनं काढून घेतात. एवढे नालायक लोक आहेत माहित तुम्हाला. फक्त त्या पंढरीच्या विटेवर तो उभा आहे, पण तो त्या पंढरीच्या विटेवर उभा आहे याचं एकमेव कारण फक्त एकच आहे. पंढरपूरच्या विटेवर देव उभा राहिला याचं एकमेव कारण पुंडलिकानं केलेली आईबापाची सेवा. मग पुंडलिकानं आईबापाची सेवा केलं तो जर आपल्या पुंडलिकानं आईबापाची सेवा केलं तो जर पंढरपूरच्या विटेवर जाऊन उभा राहतो, मग आपण आपल्या म्हातारा म्हातारीची सेवा केलं तो आपल्या घरात आपल्या हातपाय दाबायला यायचं नाही का? त्याचा बाप येईल. मग इमानदारी सांगा आपल्याला आईबाप घालतात. म्हातारा म्हातारी 8-8 दिवस उपाशी मारितो आणि कीर्तनकार बाबा जेव्हा आलो त्याला भजे काढितो. याला लाताळायला पाहिजे. काय म्हणणं तुमचं? बाबाला भजन म्हातारा उपाशी. सुकाळीच्या तू बाबाच्या तंगडे तोडून खायचाय तो वाटलं म्हणणार. लय येडे लोक एमजी कल. तुला रामदेव बाबा कळवतो, तुला रविशंकर बाबा कळवतो, तुला नरेंद्र बाबा कळवतो, तुला शिर्डीचा साई बाबा कळवतो. बाळू मामाच्या मेंढ्याचे केस उकळून पेतो. मग तुझ्या ना तो घोडं मारलं का? काय म्हणते? मी काय म्हणतो एव्हा मी टीका करत नाही. रामदेव बाबा संत आहे, रविशंकर बाबा संत आहे, शिर्डीचा साई बाबा संत आहे, आदमापूरचे बाळू मामा संत आहे. हे संत आहे, मी त्यांची सेवा करतो. पण एवढ्यापेक्षा श्रेष्ठ जर असेल तर पहिली माझी दुसरा मा बाप आहे, या शंका नाही. काय म्हणणं, सर्वात श्रेष्ठ दैवत आई बाप आहे म्हणून मी कीर्तनकार बनलो. ध्यानात ठेव. आणि ही पुण्य असेल फक्त माझ्या आई बापाची आणि आई वडिलांची पुण्य महत्वाची. जगाच्या पाठीवर आई बापासारखं दैवत नाही. म्हणजे आत्मानी म्हणजे ईश्वरी आत्म्याचा साक्षात्कार घडून आणते तिलाच आई म्हणतात. वांजई माऊली असते तिला डोळं कधी येत नाही. ध्यानात ठेवा. बाई वेगळी आणि आई वेगळी. बाईला जर आई व्हायचं असेल तर सोंग नाही करता येत. तिला काय करावं लागतं? 9 महिने 9 दिवस पोटात वजन वागवलं. अरे आपल्या आईवरून विचार करा, आहे का नाही? 9 महिने 9 दिवसानंतर धन्य त्याची माय प्रसावली जन्म दिला. जन्म देऊन थांबले नाही, त्याला हाताच्या फोडासारखं जपलं. महाबाळ्याला सर्दी पडसं होऊ नये म्हणून बाजरीची पेच पिली. आपण जर घाण करून आलो ना आईला आरोळी मारली, आहे मी शी करून आलो ग, आई मी शी करून आलो. जेवता जेवता उठली, ज्या हाताने खात होती त्या हाताने तू घाण धुतली. काही शंका? तोच हात तिनं पदराला पुसला आणि त्याच हाताने तिनं जेवायला सुरुवात केली. तिचं नाव माता. काय म्हणाल ते? आज आपल्या मुखात सुळ्यासारखे दात आहेत. ज्या टायमाला दात नव्हते त्या टायमाला आपण आईला आरोळी मारली, आई मला भूक लागली ग, आई मला भूक लागली ग. अरे जेवता जेवता तिनं तुला मांडीवर घेतलं, तुझा दाभाड उचकवलं आणि उचकवलेला दाभाडात अमृताने दुधाने डबडब करणार असताना तिने तुझ्या तोंडात टाकला. रक्तापासून तयार झालेलं दूध त्या आईनं तुला पाजलं आणि त्या दुधाच्या बळावर 3 किलोचा गोळा 63 किलो बनला. तू तुझ्या आईचं दूध आठव आणि तुला आई कळाली तर माळ. तुला तुझा बाप कळाला तर पंढरपूरला जाय. तुला जर आई बाप कळाले नाही तर गंगा सागरच्या गंगात बुडून जरी मेला त्याला देव भेटायचा. तुम्हाला एक जाता सांगतो का, तुम्हाला आठवत आहे का? भगवान गोपाल कृष्ण जगाचा राजा होता. गोकुळामध्ये रांगायचा, खेळायचा, गवळणीच्या खोड्या करायच्या. गवळणीला राग आला का गवळणीने यशोदेकडे सांगायचं आणि यशोदेला राग आला का यशोदेनं देवाचं एका हाताने गाल धरायचा आणि दुसऱ्या हाताने देवाचं कानपट जोडायचं. सर्व जगाचं थोबड जोडणारा देव, पण त्याचं कानपट जोडणारी कोण?
आई, बरोबर आहे का नाही? आणि आपले लोक म्हणतात आमचं सारं बरोबर आहे बाबा, पण माझ्या आईला काहीच कळत नाही. मग तू फुकट एरंड झाला का? तुझ्या आईला काहीच कळत नाही, मग तुला काय ढेकळ कळत आहे का? हा पहिला मुद्दा. म्हणून सांगतो खरा देव आई आणि बाप आहे. हो, शेवट सांगतो, हे बघा माझ्याकडे फक्त 15 मिनिटं राहिले. तुम्हाला जाताना एकच सांगतो, माझे सानप महाराज एवढंच ऐका. आमच्या सारख्या बाबा लोकांचे पाय धुवून पाणी प्यायल्यापेक्षा, माझे शेवटचे शब्द ऐका, आमच्या सारख्या बाबा लोकांचे पाय धुवून पाणी प्यायल्यापेक्षा जिना दिवसातून 4 वेळा हात घालून तुझी घाण धुतली ना, त्या आईचे एकदा पाय धुवून दर्शन घे. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठल, विठ्ठला विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला, सर्वात श्रेष्ठ दैवत आई बाप येतं म्हणून. आई बापाची सेवा जो करतो त्याच्याकडे पाहून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं काय, त्याने मुक्तीचारी साधी साधी, त्याने मुक्तीचारी साधी, त्याने मुक्तीचारी साधी. जो आई वडिलांची सेवा करतो, समजा घ्या, त्याचं भगवंत कल्याण केल्याशिवाय राहत नाही. आई वडिलांच्या सेवेत 3 गोष्टी प्राप्त होतात, धन मान आणि गुण. मला वाईट एवढंच वाटतं फक्त,